अंबाजोगाई नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली की राजकारणात एक परिचित चित्र नेहमीच समोर येते। निवडणुकीच्या तोंडावर स्वयंघोषित समाजसेवकांची गर्दी होते। हे लोक अचानक समाजसेवेचा देखावा करतात, मोठे वादे करतात आणि एकदा का मतदान झाले की सामान्य जनतेला विसरून जातात। मात्र अंबाजोगाईतील सुजाण मतदारांना हे चांगलेच माहीत आहे की खरी सेवा काय असते आणि केवळ निवडणुकीपुरते ढोंग करणारे कोण आहेत। कारण खरी सेवा मोसमी नसून ती जीवनभर चालणारे व्रत असते। विनोद पोखरकर हे अंबाजोगाईतील एक असे युवा व्यक्तिमत्व आहे ज्यांनी कोणत्याही राजकीय पदाची लालसा न ठेवता अनेक वर्षांपासून स्वतःला निस्वार्थपणे जनसेवेत झोकून दिले आहे। त्यांचा सेवाभाव हा प्रसिद्धीसाठी नाही तर त्यांच्या संवेदनशील स्वभावामुळे आहे। त्यांनी गरीब, बेसहारा मुले, वृद्ध आणि गरजू लोकांसाठी सातत्याने काम केले आहे। भुकेलेल्यांना अन्न पुरवणे असो किंवा आजारी व्यक्तींसाठी तातडीने धावपळ करणे असो, त्यांच्या कामाचा आवाका मोठा आहे। त्यांचे आयुष्य गरजूंना आधार देण्यासाठीच समर्पित आहे, ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे हाच त्यांचा स्थायीभाव बनला आहे। विनोद पोखरकर यांची सेवा कोणत्याही बंधनात अडकलेली नाही। त्यांनी कधीही जात धर्माचा विचार न करता लोकांना मदत केली। याच निस्वार्थ भूमिकेमुळे ते सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये अत्यंत आदराने पाहिले जातात आणि त्यांच्यावर प्रेम केले जाते। शहरातील प्रत्येक व्यक्तीला माहीत आहे की मदतीच्या वेळी खऱ्या अर्थाने धावणारा आणि मदतीसाठी कायम उभा राहणारा चेहरा कोणता आहे। त्यांनी केलेल्या रक्तदान आणि अन्नदान यांसारख्या सेवाकार्यांनीच त्यांची ओळख निर्माण केली आहे, जी केवळ निवडणुकीपुरती नाही तर कायमस्वरूपी आहे। विनोद पोखरकर यांच्या याच निस्वार्थ सेवेमुळे त्यांची मातोश्री श्रीमती कांताताई सिद्धराम अप्पा पोखरकर यांना प्रभाग क्रमांक 4 मधून अंबाजोगाई शहर परिवर्तन जनविकास आघाडीने उमेदवारी दिली आहे। त्यांची निशाणी छत्री आहे। ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या नेतृत्वाखालील या आघाडीने एका सच्चा कार्यकर्त्याच्या कुटुंबाला सन्मानित करून एक मोठा संदेश दिला आहे। श्रीमती कांताताई पोखरकर यांचा अर्ज वैध ठरल्यानंतर आता प्रभाग क्रमांक 4 मधील लढत अत्यंत भावनिक वळणावर आली आहे। या निमित्ताने प्रभाग क्रमांक 4च्या मतदारांसमोर काही महत्त्वाचे आणि भावनिक प्रश्न उभे राहिले आहेत। ज्या तरुणाने आजवर फक्त देण्याचेच काम केले, त्या विनोद पोखरकर यांच्या निस्वार्थ सेवेचे फळ त्यांना मिळणार का? वर्षानुवर्षे लोकांसाठी राबणाऱ्या खऱ्या समाजसेवकाला या निवडणुकीत न्याय मिळेल का? प्रभाग क्रमांक 4ची जनता त्यांच्या या सेवाव्रती कुटुंबाला किती प्रतिसाद देते, यावरच अंबाजोगाईतील सत्यनिष्ठ सेवेचे भविष्य अवलंबून आहे। येत्या 2 तारखेला मतदान आहे। नागरिकांनी आता आपल्या विवेकबुद्धीचा वापर करून या सर्व समाजकार्यांची योग्य दखल घेऊन आपला कौल द्यायचा आहे। मतदारांचा हा निर्णय ठरवेल की या शहरात स्वार्थाच्या राजकारणापेक्षा निस्वार्थ सेवेला किती किंमत दिली जाते।